जय हो, राम राम, नमस्कार शेतकरी मित्रांनो। या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज। राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आली आहे एक आनंदाची बातमी। काय आहे ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर आपणास एक विनंती नक्कीच करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शासनाकडून आपणास काय अपेक्षित आहे आपण नक्कीच कमेंट करा। बातमी जाणून घेऊ, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। अजून काय काय बोलले बघूया सविस्तर। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आर्वी येथे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्याची घोषणा केली। तसेच महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र देशात पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले। दरम्यान या ठिकाणी आमदार खासदारांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मी पण वर्धा जिल्ह्याचा काही काळासाठी पालकमंत्री होतो, त्यामुळे इथे विशेष लक्ष आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। अजून पुढे काय बोलले सविस्तर बघूया। मित्रांनो, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र देशात पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले, असे फडणवीस यांनी म्हटले। लोअर वर्धा प्रकल्पावर 500 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे। वर्धा जिल्हा सौर ऊर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण होईल, तर नेरी मिर्जापूर गावाला संपूर्ण ऊर्जा देण्यात आली आहे, असे यावेळी ते बोलले। शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती। 80% महाराष्ट्रात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल। विहीर पुनर्भरण योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरीची पातळी वाढेल। आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, असा संभाव्य धोकाही फडणवीसांनी बोलून दाखवला। प्रत्येक घरावर सोलर लागेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंग चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले आहे। घराकरिता 2 लाख रुपये मिळतील, हा निर्णय आपण केला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल, त्यामुळे नागरिकांना मोफत वीज मिळेल, असेही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटले आहे। विदर्भात 7 लाख कोटीची गुंतवणूक, ज्या मागण्या आर्वीसाठी आमदारांनी खासदारांनी केल्या आहेत त्यावर मला विचार करावाच लागेल। बार्शी उपसा सिंचन योजनेच्या फाईलवर सही मी करून येथे आलो आहे। शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले। नवीन रस्त्यामुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल। रोजगार उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे। विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे। दोवस येथील दौऱ्यानंतर जवळपास 7 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली आहे। भविष्यात वर्धा जिल्ह्यासाठी गुंतवणूक फायद्याची आहे, असेही फडणवीसांनी म्हणाले। यावर आपणा शेतकरी बांधवांना काय वाटते कमेंट करून सांगा। नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत।